चांगला प्रतीचा माल खाली 5-10% येऊ राहिला मंडीमध्ये. बाकी मंगू मिक्स येऊ राहिला, पिवळा मिक्स येऊ राहिला, बारीक येऊ राहिला. मंगू हो राहिला ना तो माल. हां, ते कोरोनासारखी बिमारी ना ती एकूण एकाला, तर आंब्याबारवर आली ती बिमारी कोरोनासारखी. ते आता आता मिरगवर येऊ राहिली. म्हणजे सर्दी खोकला कसा राहतो, तर व्हायरल झालं ते एक. असं आहे ते. और सरकारला अजून एक सांगायचा माझा मुद्दा आहे की शेतकऱ्यासाठी पांदी रस्ते पहिले करा. अरे कमी भाव खाली सरकारच्या हलगर्जीमुळं पणा झालेला आहे. सरकारने त्यांना रस्ते दिले असते, किती पाऊस पडला तर किसान व माल तोडतो और टॅमावर आणतो, खराब होऊन देत नाही. 8 क्विंटल 40 किलो माल आहे. 6500 विकला आहे. 8 क्विंटल 40 किलो माल होता. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. 22 क्विंटल 50 किलो आहे. 26,000 विकला आहे. 22 क्विंटल 50 किलो माल होता. 77 86 8,000 बटन के 8 1 8 2 8 200 8 100 8 500 8 500 1 8 500 10 गोनी है 10 गोनी है 10 गोनी के 200 रुपए 500 500 8,500 विकला आहे. माल कसा आहे. माल 21 क्विंटल 45 किलो माल आहे. याची बीट चालू आणलं इथं. बघू शकतो तुम्ही माल कसा आहे. 21-45 बच्चे के साथ 21-45 है. छोटा बच्चा मिला कर 45 किलो फ्री पहले ले आने 21 क्विंटल की बीट 21 क्विंटल ले 21 क्विंटल 16 17 18 क्विंटल 45 किलो 19 साढ़े 19 लो पूरे 20 21 45 100 500 600 पूरे 21 450 500 450 21 500 600 21 600 21 45 21 786 पूरे 22 21 कुंटल 22 2 22 500 पूरे 23,000 भाई 23 2 बघू शकता हा जो माल आहे 21 क्विंटल 45 किलो होता आणि 23,000 रुपयाला विकला आहे. जवळपास 10-10,000 रुपयांनी पडला आहे. बघू शकता माल कसा आहे. 3 टन 50 किलो माल आहे. 3 टन 50 किलो 300 400 500 600 700 माऊली शेतकरी 900 आम्हाला काय 29 3 टन 50 किलो राइस 29 पूरे 30 3 टन 50 किलो के 30 30 200 30 500 30 600 3 टन 50 किलो बोलते क्या वो भले तो नहीं भरता. 30 600 30 600 30 600 पूरे 31,000 100 500 600 700 86 800 900 31,900 पूरे 32,000 32,000 रुपये 32 बोलते काका 3 टन 50 किलो बोलते अंबर से 32 साढ़े 32 33 साढ़े 33 34 34,000 रुपये 34,000 रुपये दो 34,000 रुपये ढाई 35,000 रुपये यांची करो 35,000 रुपये. बघू शकता माल कसा आहे. 3 टन 50 किलो माल होता आणि 35,000 विकला. 35,000 रुपयाला. ठिकाणी आज आपण येईल आहे मोसंबी मार्केटमध्ये जालना बाजार समिती. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या मालाचे वेगवेगळे बाजारभाव, कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे, तशीच आवक कशी आहे व भविष्यात भाव वाढतील का कमी होतील या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. राजू सेठ पखाले, दुकान नंबर 27. आज रोज
दररोजी मोसंबीची आवक कशी आहे? 150 टन. 150 टन. आणि माल कशी विकत आहे समजा कोणत्या कोणत्या प्रतीचे माल आहे काय काय तरी मिळत आहे का? चांगला प्रतीचा माल खाली 5-10% येऊ राहिला मंडीमध्ये. हां हां बाकी मंगू मिक्स येऊ राहिला, पिवळा मिक्स येऊ राहिला, हां बारीक येऊ राहिला, नरम गरम येऊ राहिला. मंगू माल काय विकत आहे समजा? मंगू विकू राहिले 4 पासून तर 9 पर्यंत. 9 पर्यंत. आणि जे पिवळे माल आहे ते पिवळे विकू राहिले 8 पासून 12-13 लोक. 12-13. आणि जो हिरवा माल समजा 10% जो काय येतो तो समजा हिरवा माल 5-10% येतो, तो 15-16 विकतो. 15-16. हिरवा म्हणजे आंब्याबारचा हिरवा, हां हां मिरकबारचा हिरवा नाही. हां हां आंबेबारचे. आणि सध्या भविष्यात भाववाढाची काही आहे काही दरात आहे? आता हे पहा, कच्चा धंदा आहे हो. हां कच्च्या धंद्यामध्ये भाव कमी बी होते, हां जादा बी होते. हां कोणता कच्च्या धंद्यामध्ये रेट बसून राहत नाही, हां त्याचे खालीवर होतंच. हां आता असं एक टेम येईल महिन्याभरच्या नंतर की मोसंबी खायला भेटणार नाही लोकांना, हां तो भाव वाढन, पण मोसंबी राहणार नाही, हां. असं आहे ते. जे समजा आता जे मुंग आपले मागचे मृगबार आहे त्याचे मंगू होराला ना तो माल. तोही मुंग व्हायला. हा, ते कोरोनासारखी बिमारी ना ती एकूण एकाला, तर आंब्याबारवर आली ती बिमारी कोरोनासारखी, ते आता मुरुग आता मिरकवर येऊ राहिली. बरोबर आहे. म्हणजे सर्दी खोकला कसा राहतो, व्हायरल समजा. तर व्हायरल झालं ते एक. हां, असं आहे ते. काय सांगू इच्छित शेतकऱ्यांना? काही सांगा नाही, बस आता करा, फवारण्या मारा आता, आणि नवीन मारला मोकळं पाणी द्या. चालतं फवारणी घेतली पाहिजे समजा आता बुरशीनाशक आपलं. बिगर खर्चाचं कोणतंच उत्पन्न नाही आहे. खर्च करा, रेट घ्या. तुम्ही खर्च नाही करणार, रेट भेटणार नाही, माल खराब होतो ना. हां हां और सरकारला अजून एक सांगायचा माझा मुद्दा आहे की शेतकऱ्यासाठी पांदी रस्ते पहिले करा. अरे कमी भाव खाली सरकारच्या हलगर्जीमुळं पणा झालेला आहे. सरकारने त्यांना रस्ते दिले असते, किती पाऊस पडला तर किसान यो माल तोडतो और टॅमावर आणतो, खराब होऊन देत नाही. त्याच्या मजबुरीमुळं, रस्ते नसल्यामुळं हा माल खराब झालेला आहे. आणि खराब तो माल झाला, विकण्यावाला बी गेला, व्यापारी गेला, ही इथं आडते हे ते बी गेले, सगळे काही खतम झालं काम. खाली रस्ते ना, पांदी रस्ते पाहिजे. पांढरे रस्ते जर असले तर आपला माल जावा टाकून तोडू शकतो. अर्ध्या रस्ते तोडू शकतो, त्याला रेट भेटू शकतो ना. रस्ते नसल्यामुळं शेतकरी हा खूप चिंताचा विषय आहे. मी हे डबल सांगू राहिलो, ह्या माझा 4था व्हिडिओ आहे. 4थ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये सांगतो की पांदी रस्ते करा. पांदी रस्ते करताना तर रेट आपोआप हार मालाला रेट भेटन शेतकऱ्याच्या. आणि शेतकरी समजा काही जोडधंदा बी करू शकतो. काहीही करू शकतो तो, रस्ते असल्यावर. रस्ते नसल्यावर काहीच करू शकत नाही तो 8 दिवस शेतात जाता येत नाही त्याला, तर मग तो कुठून माल तोडीन. त्याच्यामुळं जनावरे बी, रस्ते नसल्यामुळं शेतामध्ये जनावरे असतात, त्यांना पाणी चाऱ्याची व्यवस्था झाली नाही शेतकऱ्याकडून. अगदी बरोबर आहे तुमचं. चालतं या ठिकाणी हे करा. मेसेज द्याला की पांढरे रस्ते पहिले झाले पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्याला माल जावा अर्धा रात्री तो माल आणू शकतो व तो पर्यायी व्यवसाय बी शेतीला करू शकतो रस्त्यामुळे. पहिले इलेक्शनमध्ये नेता लोकाला पहिले सांगा पांदी रस्ते करा, हां हां तेव्हा आम्ही मतदान मारतो. चालतं. धन्यवाद. या ठिकाणी खूप छानपैकी मेसेज. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चालतं, धन्यवाद. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.